चला मॅच लवकरात लवकर सुरू करायची आहे. पहिल्या ओव्हर करता गोलंदाजीच्या ट्रॅकवर वीरू बाबरे जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना त्याच्या समोर वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक हरहुन्नरी कलाकार स्मॉल पॉकेट डायनामाइट म्हणून या खेळाडूची एक वेगळी ओळख त्यानं स्वतःच्या चांगल्या खेळानं निर्माण केली आहे. तो नंदन पाटील कुंडले विभागाचा हा सुपरस्टार आहे. सध्याच्या घडीला वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक प्रतिभा संपन्न खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे. तो नंदन मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. त्याच्या साथीनं जर आपण पाहिला तर आणखी एक दर्जेदार खेळाडू ज्याचा खेळ नेहमीच प्रभावित करणारा असतो तो सागर दिनकर मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता आलाय. कुणबी प्रीमियर लीगचा मॅन ऑफ द सिरीज राहिला होता नंदन पाटील जो सध्या मैदानावर आहे. याच मैदानावरती स्पर्धा पार पडली. पहिलाच बॉल हवेमध्ये आहे. विकेटची शक्यता आहे. हा कॅच महत्वाचा असेल मात्र बॉल सर्वांनाच गुंगारा देतोय आणि निघून जातोय सरळ सीमारेषा पार. आम्हालाही असं वाटलं होतं की जाग्यावरच चेंडू हवेमध्ये आहे मात्र तो बॉल सरळ फाईन लेगच्या डोक्यावरनं गेलाय षटकारामध्ये. 6 असं वाटलं हेच लागून जाग्यावरच उडलाय बॉल. असंच वाटलं इथून गेला बॉल. अगदी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जसा बॉल जातो ना तसा हा बॉल निघून गेलाय. पुढचा बॉल नंदन करता चेंडूला पाहिलंय सोडून दिलंय. तिथे विकेट किपरनं लाथाडलंय बॉलला आणि त्याचा फायदा घेतलाय. तिथे तिसऱ्या पंचाची मदत घेतली जाईल कारण इथे बॉल डायरेक्ट हिट लागलाय. अगदी हलकासा टच झालाय आणि त्यामुळे तिथे तिसऱ्या पंचाची मदत ती घेतली गेली आहे. बघूया तिसरे पंच काय डिसिजन देत आहेत. बॅटर सेफ आहे. पोहोचलाय आपल्या घरामध्ये. तिथे 1 रन जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावसंख्या 7 या आकड्यावर. ध्रुवी 11 राहुलजी पाटील बिलोशी यांच्या माध्यमातून राहुलजी भोईर जे बिलोशी गावातील एक प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहे. क्रिकेटवर प्रेम करणारे व्यक्तिमत्व आहे राहुलजी भोईर. आपण जर म्हटलं तर प्रत्येक स्पर्धा असतील तिथं ते उपस्थित राहतात आणि स्पर्धेला एन्जॉय करतात, सपोर्ट करतात. त्यांच्या माध्यमातून हा ध्रुवी 11चा संघ मैदानाच्या आतमध्ये आहे. त्यांच्या विपक्षामध्ये कुंडले संघ तो आपण पाहतोय. पुढचा बॉल चांगला चेंडू आहे. वाह 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 लाजवाब दर्जेदार आणि इथे चुकी झाली आहे. बॉल सीमारेषा पार चौकारामध्ये गेलाय. गिफ्ट मध्ये मिळालेला हा चौकार 4. क्रिकेटच्या खेळात चुकीला माफी नाही. या खेळात तुम्ही चुकी कराल तर मग त्याचं भुगतान करावं लागेल. इथे विकेट कीपरनं रनआउट मिळवण्याच्या उद्देशानं बॉल विकेटवर हिट केला होता नॉन स्ट्राईकला आणि त्यानंतर हा बॉल सीमारेषा पलीकडे गेलाय त्यामुळे चौकार मिळतोय. या 4च्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकार 11 या आकड्यावर. कुंडले संघ आज कमालीचं प्रदर्शन मैदानाच्या आतनं त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. आणखी एक चांगला बॉल. आणखी एक गुणवत्तापूर्ण चेंडू. टप्पा खेळल्यानंतर बाहेर निघालाय. नंदन तिथे थोडासा सल्ला देतोय बॅटरला कशा पद्धतीने खेळणं गरजेचं आहे कारण एक्सपिरियन्स त्यालाही खूप आहे. कारण आपण जर पाहिलं तर केदारनाथ खरवती 11 जो वाड्याचा संघ आहे त्यामध्ये नंदन हा सातत्याने खेळतो त्यामुळे एक चांगलं क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्याच्याही पाठीशी आहे. तो नंदन सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. धावसंख्या 11 जी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस खोला टप्प्याचा बॉल इनफिल्डच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न. बॉल वेगानं चाललाय सीमारेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल. वाईडिश लॉंग ऑफ मधनं सीमारेषा पार. आज कुंडलेकर खुश असतील कारण कुंडला संघ लाजवाब उल्लेखनीय प्रदर्शन मैदानाच्या आतनं करतोय. पहिल्या सामन्यात त्याने गावदेवी अकलोलीला पराभूत केलं. दुसऱ्या सामन्यात त्यांनी टीम गणेशपुरीला पराभूत केलंय आणि तिसऱ्या मॅच मध्ये कुंडले संघ आज मैदानाच्या आतनं खेळ करतोय. म्हणजे आज त्यांचे हौसले बुलंद आहेत. अगदी खूप लोक सपोर्ट करण्याकरता इथे आलेत ही कुंडले परिसरातली. त्यांचंही स्वागत आहे. आमचे वाड्याचे स्कोरर जे वाडा तालुक्यातनं वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये स्कोरिंग करतात निलेश सुद्धा इथे आलेत. निलेश आपलंही स्वागत आहे. बॉल हवेत आहे आणि यावेळेस झेल कॅरी झालाय.
विकेटचं बदल होईल खेळाडू बाद. पहिला झटका लागलाय 15 या धावसंख्येवर. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा दाफलकावर लागल्या गेल्यात आणि विकेटचं पतन झालंय. नवीन फलंदाज आणखी एक हार्ड हिटर बॅटर, विध्वंसक आणि विस्फोटक फटके खेळण्यामध्ये माहीर रिषभ जो मैदानाच्या आतमध्ये आलाय. बघूया रिषभ त्याचा खेळ तो मैदानाच्या आतनं कशा पद्धतीनं आपल्याला बहरताना पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या ट्रॅकवर ओव्हर नंबर 2 मध्ये सुमित जो गोलंदाजी करण्याकरता आलाय. समोर ऋषभ असेल. चला गेम स्पीडअप करा, खूप जास्त वेळ जातोय. पंच वॉर्न करा. आपण पहिल्या दिवशी स्ट्रिक्टली सांगितलंय जर कुठले खेळाडू ऐकत नसतील तर पहिल्यांदा वॉर्निंग, आणि त्यामध्ये जर खेळाडू ऐकत नसतील तर पंचांनी जर इशारा केला तर 2 धावांची पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे पंचांनी इशारा केल्याबरोबर तुम्हाला मॅच सुरू करावी लागेल. ऑफिशियल अंपायर्स ज्यांना सर्व जबाबदारी आपण दिलेली आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज सज्ज होतोय आपल्या षटकातील पुढचा बॉल घेऊन जाण्याकरता. सुमित यावेळेस ऑफस्टंपवरनं बॉल थोडासा हलकासा हात आला आणि विकेट किपरच्या हातामध्ये गेला. निर्धावाच्या स्वरूपाने निघताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 आहे. यातील विजयी संघ आजच्या दिवसाची जी शेवटची मॅच आहे त्यामध्ये टीम 94 धानिवच्या विपक्षामध्ये खेळ करत असताना पाहायला मिळेल. सुमित जो गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. पहिल्या बॉलवर इथे एक निर्धाव चेंडू तो हाताळला गेला. एक मोठा रनअप आहे आणि तेवढाच प्रचंड वेग सुद्धा आहे. नंतर पाटील समोर उभा आहे. यावेळेचा बॉल ऑफस्टंपच्या अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केलाय. नो करता चेक करण्याचा इशारा केलाय. तिथे नो करता चेक केलं जात आहे. तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे की विकेटच्या बाहेर पडलाय का ते तिथे पंचाच्या कर्वे चेक केले गेले. सॉफ्ट सिग्नल वाईट दिलाय त्याने ऑलरेडी. जर चेंडू कॅमेरामध्ये आला नसेल तर त्याकरता सॉफ्ट सिग्नल हा खूप महत्त्वाचा असतो, कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेट जे होतं ना त्यामध्ये तब्बल 26-27 कॅमेरा वापरले जातात. आपण 2 कॅमेऱ्याने ही स्पर्धा लाईव्ह करतो किंवा मग टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ते लाईव्ह केलं जातं. त्यामुळे पंचांचा सॉफ्ट सिग्नल हा खूप महत्त्वाचा असतो. तो काय आलाय त्यावर पुढची डिसिजन्स ती डिफेंड असतात. पहिल्यांदा त्याने वाईटचा इशारा केलाय आणि जर कॅमेरामध्ये क्लिअर होतोय हा वाईट आहे. तिथे नोचा इशारा नसेल. पुढचा बॉल यावेळेस मात्र नंदनचा हा फटका फसलाय. बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. निर्धावच्या स्वरूपाने डॉटच्या स्वरूपाने चेंडू निघत असताना आपल्याला पाहायला मिळतंय चांगली गोलंदाजी होतीये. 2 बॉल योग्य टप्प्यावर पडलेत आणि या 2 बॉलने तिथे शांत ठेवलंय. ध्रुवी 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये आणि त्यांच्या विरोधात जर आपण पाहिलं तर टीम कुंडले. नंदन थोडासा स्ट्रगल मध्ये पाहायला मिळालाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र राईट ऑन द टार्गेट. वा काय गोलंदाजी होती, लाजवाब गोलंदाजी. नंदन पाटीलला अक्षरशः बांधून ठेवलंय. 2 बॉल ऑफस्टंपच्या बाहेर, तिसरा बॉल चॅनल मध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, शांत केलं गेलंय. नंदनला इथे चांगला खेळ तो करून दाखवावा लागेल. जबाबदारी आहे. हा संघ त्याच्याकडे अगदी आशाभरी नजरेनं पाहतोय. तो दर्जेदार खेळ इथे नंदनला दाखवावा लागेल. पुढचा बॉल आणखी एक दर्जेदार, आणखी एक वाईट यॉर्करचा बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. डॉटच्या स्वरूपाने निघतोय. 4 बॉल सलगचे डॉट आलेत. पहिल्या ओव्हरमध्ये 15 आल्या होत्या, मात्र त्यानंतर जर आपण पाहिले तर सलगचे 4 डॉट बॉल ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगली गोलंदाजी ती आपल्याला पाहायला मिळते. एक वाईट बॉल या ओव्हरमध्ये आतापर्यंत आपण पाहिलाय. पुढचा बॉल यावेळेस मात्र तिथे जर आपण पाहिलं तर वाईटचा इशारा आलाय. पंचांच्या माध्यमातून अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना ही धावसंख्या जाऊन पोहोचते ती 17 या आकड्यावर. 4 चेंडूचा खेळ तर नंतर 17 रन्स या दाफलकावर आहेत. अजूनही जर आपण पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ तो बाकी आहे. उर्वरित 2 बॉल मध्ये नंदनला एक चांगला फटका
तो टीमच्या हितार्थ मैदानाच्या आतनं खेळावं लागेल. हे मैदान म्हणजे दर्दी क्रीडा शौकीनांकरता एक पर्वणी नेहमीच राहिली आहे. त्यामुळे वाडा तालुक्यातील जे दर्दी क्रीडा शौकीन आहेत ना, ते आज मैदानावर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्या सर्वांचं स्वागत आहे. यावेळेस मात्र चांगला फटका कव्हरमध्ये खेळला. क्षेत्ररक्षक येतोय बॉलवर, जोपर्यंत फील्ड केला 1 रन. तिथे दाफल कव्हर जोडली गेली. रिषभला स्ट्रायकर एनकडे आणलं गेलं. एकेरीच्या मदतीनं धावसंख्या 18. पहिल्या ओव्हरमध्ये अगदी सुस्थिती होती. मॅन्डेटरीच्या ओव्हरमध्ये अगदी चांगले फटके मैदानात खेळले गेले, मात्र त्यानंतर रोखले गेले, शांत केले गेले. मात्र हा नंदन शेवटच्या ओव्हरमध्ये जर मैदानाच्या आतनं 1-2 बॉल मिडल केले तर निश्चित धावसंख्येला एक चांगल्या टोटलपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तेवढी कुवत या खेळाडूमध्ये जरूर आहे. आता रिषभची 7वी परीक्षा आहे. तालुक्यातील टेनिस बॉल क्रिकेटच्या गोलंदाजांच्या विरोधात तो खेळलाय, मात्र आज भन्नाट वेगाच्या विरोधात त्याला बॅटिंग करायची आहे. चांगला बॉल आहे. इथे बॅट नंतर आली, बॉल आधी विकेट किपरच्या हातामध्ये गेला. अगदी प्रचंड वेगानं हा बॉल तिथे विकेट किपरच्या हातामध्ये गेलाय. HR फॅशनचे सर्वेसर्वा रोहित काळे इथे येत आहेत. रोहित, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्याच्या घडीला अगदी खूप चांगलं काम HR फॅशन यांच्या माध्यमातून केलं जात आहे. रोहित काळे, आपल्याला विनंती आहे आपण मुख्य मंचावर स्थानापन्न व्हावं. 2 ओव्हरचा खेळ. चला, टीम मीटिंग करता वेळ नसेल, लगेचच पुढचा गोलंदाजच्या ट्रॅकवर आणायचा आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दिशांत जो गोलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी इथे दिशांतच्या वतीने साकार केली जाईल. दिशांत आपल्या षटकातील पहिला बॉल घेऊन जाण्याकरता सज्ज होतोय. यावेळेस मात्र बॉलरच्या डोक्यावरनं खेळलाय. एक सिंगलमध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. डबल करता प्रयत्न, आणि इथे कोण आउट झालाय? बाद कोण आहे? तिथे नंदन बाद झालाय. कारण अगदी पंचांचं तीक्ष्ण नजर तिथे होती आणि त्यामुळे त्यांनी नंदन याला बाद केले. मात्र नंदननं रिव्ह्यू घेतलाय. बघूया काय घडतंय तिथे. अगदी वाडा तालुक्यातील एक दर्दी क्रीडा शौकीन मनोज चौधरी इथे येत आहेत. मनोज भाऊ, आपलंही मनपूर्वक हार्दिक स्वागत. विनंती असेल सन्मानपूर्वक अतिथी कक्षामध्ये यावं. दिनेश कोदे, त्यांना आपण तिथे पाहतोय. ॲडव्होकेट दिनेश कोदे, आणि खुश आहेत कारण संघानं खूप चांगली कामगिरी केली आहे. बँड घेऊन आले तिथे. यायलाच पाहिजे कारण लाखभर रुपयाच्या स्पर्धेत आपली पोरं जी नवी आहेत किंवा या क्रिकेटमध्ये खूप जास्त आत्तापर्यंत त्यांनी प्रावीण्य दाखवलेलं नाही आहे, त्या खेळाडूंनी आपल्या खांद्याला खांदा लावून काम करताना अगदी चांगली उल्लेखनीय कामगिरी करताना क्वालिफाय करून दिलं टीमला. आणि अक्षरशः क्वार्टर फायनलची मॅच सुद्धा जिंकून दिली. त्यामुळे आज अगदी बँड पथक घेऊन इथे दिनेश कोदे आणि त्यांचे सहकारी इथे आले. त्यांचंही स्वागत आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज दिशांत तो सज्ज होतोय. यावेळेस बॅटची कडा, विकेट कीपरचा सहारा. माघारी परतावा लागेल रिषभला. विकेटचं बटन, खेळाडू बाद. सन्माननीय निलेशजी पष्टे आणि संतोषजी पष्टे इथे उपस्थित होत आहेत. दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत.
सज्ज होते गोलंदाज. यावेळेस मात्र चांगला चेंडू या भन्नाट वेगाचा वेग तो इथे बीट करतोय. अप्रतिम सामने आज पाहायला मिळत आहेत. या आधीची मॅच प्रत्येक प्रेक्षकांना अगदी जवळून पाहिली आहे. दर्जेदार गोलंदाजी पाहायला मिळाली. आज सकाळच्या सत्रात जर आपण पाहिलं तर क्वार्टर फायनलच्या मॅच मध्ये मुदस्सर पटेल यांनी ड्राईव्ह लावली आणि अगदी दोन्ही गुडघ्यांना दुखापत झाली आहे. मात्र असं म्हणतात ना मुदस्सर डाग अच्छे होते. जर चांगलं काही करताना जर डाग लागले किंवा मग छोटीशी जखम झाली तर मग ती चांगल्या करता झाली आहे त्याचा एक वेगळा आनंद असतो. ती मॅच जिंकली त्या 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या म्हणून. धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा या राफलकावर आहेत. या ओव्हरचा आतापर्यंत जर आपण विचार केला तर 3 चेंडूचा खेळ तो आतापर्यंत कंप्लीट झालाय. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेस मात्र टॅप केलाय अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने टॅपचे फटके खेळले जातात अगदी तसा हा फटका एक सिंगल जी धावफलकावर जोडली जाईल. एकेरीच्या मदतीने धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते ती 21 धावा. पहिल्या ओव्हरमध्ये रन्स आल्या मात्र त्यानंतर रन्स अगदीच शांत झालेल्या पाहायला मिळतात. आक्रमकता दाखवावी लागेल. 2 बॉल मला वाटतं शिल्लक आहेत आणि एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र फटका तर चांगला खेळलाय. खाली क्षेत्रातनं बॉल चाललाय. पहिल्या टप्प्या अखेरीत सीमा रेषा पार. इथे बाउंड्री आली आहे. रन्स मिळत आहेत 4. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या 25 धावा या राफलकावर लागलेल्या आपण पाहतोय. अजूनही शेवटचा बॉल या डावाचा तो शिल्लक आहे. कुंडले संघ रेडी राहायचंय. हा डाव संपल्या लगेचच आपल्याला फिल्डिंग सजवण्याकरता मैदानामध्ये यायचंय. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता गोलंदाज दिशांत तो सज्ज होतोय. यावेळेस मात्र फिरवलं बॉलला बाहेरच्या बाजूने काढला आणि विकेट किपरच्या हातामध्ये नेला. निर्धावच्या स्वरूपाने इथे चेंडू आलाय आणि त्यामुळे पूर्वार्धाचा खेळ तो समाप्तीला झालाय. या पूर्वार्धाच्या खेळात दाफलकावर 25 लागल्यात. विजयाकरता 26चं लक्ष आहे आणि कशा पद्धतीने 26 लावल्या जातील ते ऐकवण्याकरता आपल्या सोबत मायक्रोफोनवरनं जोडतील आमचे सहकारी कुणाल मोकाशी. चला लगेच फिल्डिंग लावायची आहे. या ठिकाणी मुख्य मंचावरून शुभ सन्मान तो या ठिकाणी केला जातोय. जाधव मेजर यांचा शुभ सन्मान या ठिकाणी मी धनेश सॅने यांना विनंती करतोय की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. चला टीम कोंडले 11 लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि 2 बॅटर टीम ध्रुवी 11 सातपाडी संघ आपले 2 बॅटर आपण मैदानात पाठवायचे आहेत लगेच. या ठिकाणी जाधव मेजर यांचा तो शुभ सन्मान तो मुख्य मंचावरून केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक धनेशजी साने यांच्या माध्यमातून तो या ठिकाणी तो शुभ सन्मान होतोय जाधव मेजर साहेबांचा. तदनंतर पुढील सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावरनं मी सोनावणे मेजर यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती करतो. कैलास स्पष्ट आहे ना की आपण तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा. कैलास पाटील आपणास विनंती करतो की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. चला टीम ध्रुवी 11 सातपाडी चला बॅटर येऊ द्या लगेच. टीम कोंडले 11 क्षेत्ररक्षण लावून घ्या. तदनंतर त्यांच्या माध्यमातून सिरीज करता गिफ्ट हॅम्पर आलेत विशालजी ठाकरे सर त्यांचा देखील शुभ सन्मान या ठिकाणी. पुढचा सन्मान या ठिकाणी केला जाईल जसीम भाई यांचा. त्यानंतर भावेश वेखंडे यांच्या माध्यमातून फर्स्ट ट्रॉफी आली आहे. जसीम भाई इथे आहेत उपस्थित. त्यांच्या माध्यमातून बॅट्स T6 बॅट. त्यानंतर एक पुढील सन्मान अगदी त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता ज्या आकर्षक कॅप ज्या HR फॅशन नक्की विजिट करा. पाली या ठिकाणी ते शॉप आहे. अगदी दर्जेदार कॅप्स असतील, जीन्स असतील, टी-शर्ट्स अगदी ब्रँडेड, मग शूज असतील तो या ठिकाणी HR फॅशनचे प्रोप्रायटर रोहित काळे यांचा शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. अगदी त्यांच्या स्टेटसला आम्ही नेहमी पाहतो. 6वं वर्ष आहे. अगदी 100 ते 150 कॅप ज्यांच्या माध्यमातून या दरवर्षी दिल्या जातात आणि तो
शाही सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय रोहित काळे यांचा. अगदी त्यांच्या स्टेटसला जर आपण पाहिलं ना तर रोज दूरवरनं जे खरेदी करण्याकरता शॉपिंग करण्याकरता त्यांच्या दुकानाला व्हिजिट करतात HR फॅशन या ठिकाणी तो शुभ सन्मान होतोय. जाऊयात मॅचच्या दिशेने जिथे इथे पहिला बॉल शरीरयष्टीवर जाऊन आदळतो. इथे बॉल पडल्यानंतर थोडा स्लो झाला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, मात्र इथे बॅटर सेफ असेल. या ठिकाणी निलेश वेकंडे साहेबांचा शुभ सन्मान या ठिकाणी मुख्य मंचावर होतोय. विनंती करतोय भावेश वेकंडे यांचा शुभ सन्मान तो या ठिकाणी मुख्य मंचावर केला जातो. मी विनंती करतोय कैलास पाटील आपणास विनंती करतो की आपण तो शुभ सन्मान करायचा आहे. सव्यात मॅचच्या दिशेनं जिथे बॉलिंग ट्रॅकवरनं आपण समीर विशेला आपण पाहतोय गोलंदाजी करण्याकरता. तो सज्ज आजच्या संपूर्ण दिवसातनं दर्जेदार गोलंदाजी अति समीरने केली आहे. पुढचा बॉल चेंडू हवेत आहे. अक्षय येतोय बॉल खाली, नो डाऊट कॅच कॅरी केली आहे, संपवलाय खेळ, विकेट जातीये. टीम ध्रुवी 11 सातपाटी संघाला बसलाय हादरा. बॅटर बाद. सव्यात मॅचच्या दिशेनं या ठिकाणी मनोजी चौधरी साहेब यांचा देखील शुभ सन्मान मी विनंती करतोय कैलास पाटील यांना की आपण मनोजी चौधरी साहेबांचा तो शुभ सन्मान या ठिकाणी करायचा आहे. जी मगाशी सातपाटी टीम कडनं जी गोलंदाजी केली सुमित त्या गोलंदाजाकरता पारितोषिक आलंय जे 100 रुपयाचं ते नंतर घेऊन जायचंय. ते पारितोषिक आलंय आम्हाला जगदीशजी चोरगे यांच्या माध्यमातून ते 100 रुपयाचा कॅश प्राईज आलाय सुमित करता. जाऊयात मॅच मध्ये जिथे धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या ती स्कोर कार्डवर 1 आहे. चला मॅच स्पीडअप करायची आता. वेळ काढूपणा तो करू नका प्लीज, थोडी घाई करा. टीम कोंडले 11 आणि त्या विपक्षात टीम ध्रुवी 11 सातपाटी संघ या ठिकाणी स्पर्धेचे आधारस्तंभ अगदी या स्पर्धेचे प्रेरणास्थान मिलिंदजी बागुल साहेब ते देखील इथे उपस्थित होत आहेत. हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. जिथे चौकार आला या चौकाराच्या मदतीने धावसंख्या 5 स्कोर कार्डवर लागली आहे. 5 धावा इथे स्कोर कार्डवर असतील. 26 पर्यंत जायचंय. 5 बनल्यात. पहिलं षटक समीर बॉलिंग ट्रॅकवरनं. वीरू करता अप्रतिम अगदी खोलवर टप्प्याचा बॉल होता ज्यावर अगदी सन्मानपूर्वक खेळलाय. सिंगल तिथे डबल मध्ये कन्वर्ट केली आहे. मात्र इथे कदाचित डायरेक्ट हिट झाली असती तर काहीतरी धोका झाला असता का, मात्र इथे जर तरला ते महत्व नाहीये. मात्र समीर तो नाराज आहे कारण की जी त्याने फेकी केली ना अक्षयनं ती थोडी स्लो गेली. बॉल फिल्डर लगेच केला, मात्र फेकी करताना जो काही उशिरी केला तिथे धावसंख्या स्कोर कार्ड वरती 7. इथे अक्रॉस द बॅटने खेळलाय. पॉवर प्ले मधनं पॉवरफुल स्ट्रोक तो प्ले केलाय. बॉल गेलाय सी मारेगा पार. समीर विषयवर चढवलाय चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्डवर लागली ती 11 धावा. 11 ही धावसंख्या स्कोर कार्डवर असेल. जाऊयात मॅचच्या दिशेनं. समीर विषय पुढचा बॉल इथे बॅकफुटला जाऊन बॉलला उडवलंय, मात्र इथे बॉलचा पाठलाग होतोय. इथे बॉल तो थांबणार नाहीये. अगदी इथे विशाल ठाकरे सरांच्या बॅनरला सलामी देणारा हा आणखीन एक चौकार. 4. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती 15 बनली आहे. 15 धावा त्या स्कोर
या ठिकाणी मान्यवर उपस्थित या ठिकाणी मान्यवर अतिथी उपस्थित होत आहेत. भावेशजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. वेलकम भावेशजी भोईर साहेब. अगदी नेवाळे गाव या गावातनं जे इथपर्यंत येत आहेत, हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम, वेलकम. अगदी या स्पर्धेला व्हिजिट देत आहेत, भेट देत आहेत शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक 2026. डॉक्टर श्री देवानंदजी थळे साहेब या स्पर्धेला अगदी व्हिजिट करतायत, जिथे हे सर्व मान्यवर भावेशजी भोईर साहेब नेवाळे गाव. मात्र इथे धावसंख्या जी स्कोर कार्डवर असेल त्या धावा आहेत त्या टोटल 15 धावा, जिथे एक बॅटर बाद झालाय. परतीच्या प्रवासाला येतोय विकेट नंबर 2. अगदी आलेल्या सर्व मान्यवरांकरता सांगू इच्छितो, मॅच जी सध्या मैदानात चालू आहे ती टीम कोंडले 11 आणि त्या विपक्षा टीम ध्रुवी 11 सातपाटी संघ, या दोन टीम मधली ती मॅच सध्या मैदानात चालू आहे. जिथे अक्षय ओव्हर नंबर 2 चे षटक चालू आहे. पहिल्या 2 बॉलचा अक्षयनं खेळ केलाय, तिथे 2 चेंडू हाताळले, जिथे पहिला डॉट टाकला, दुसऱ्या बॉलवर विकेट घेतली आहे. धावा स्कोर कार्डवर 15 आहेत. अजूनही विजया करता येणारे 10 बॉल 10 चेंडू मध्ये 11 करायचे आहेत. अगदी आपण पाहू शकतायत सर्व मान्यवर अगदी मॅचचा आनंद घेत आहेत. आगतम, स्वागतम, सुस्वागतम, वेलकम. सवियत मॅचच्या दिशेने जिथे नवीन बॅटर मैदानात आलाय बॅटिंग करण्याकरता भावेश आलाय. चला मॅच थोडी स्पीडअप करा, खूप स्लो झाली आहे. यानंतरच्या मॅच ज्या 2 ओव्हरच्या असतील हेही लक्षात असू द्यात. यानंतरचे होणारे सामने ते 2 षटकांचे असतील. सवियत मॅचच्या दिशेने येणारे 10 बॉल विजया करता 11 ची गरज आहे. भावेश आलाय नवीन बॅटर, त्या विपक्षात पुढचा चेंडू. इथे स्लोवर वन टाकला, कमी वेगाने टाकला, बॅटर बीट झाला, जिथे अगदी डोक्याला जिथे बॉल येऊन आदळला, जिथे एक धाव ती कंप्लीट होतीये. जिथे 3 बॉलचा खेळ झालाय. अक्षय चांगली गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीतनं व्हेरिएशन तेही तो दाखवतोय. अगदी वेगावर नियंत्रण ते देखील आहे त्याच्या गोलंदाजीतनं. धावसंख्या स्कोर कार्डवर 16 बनली आहे सवियत मॅचच्या दिशेनं. चला मॅच कोंडलेकर थोडी स्लो झाली आहे, थोडं लवकर क्षेत्ररक्षण लावा आणि आम्ही मॅचचं महत्व समजू शकतो, पण खूप जास्त वेळ काढूपणा झालाय. पुढचा बॉल सज्ज होतोय वीरू बाबरे करता. इथे बायसा स्ट्रोक, एक पाय वाकवलाय, मात्र इथे कॅच सुटलाय. कॅच नाही तर मॅच सुटले की काय, मात्र इथे हा या मॅच मधला महत्वाचा कॅच होता. या कॅचवर बरचसं काही डिपेंड होतं आणि इथे तो कॅच सुटलाय. असं म्हटलं जातं ना का, कॅचेस विन द मॅचेस. मात्र इथे कॅच सुटलाय, जीवनदान दिलंय, एक कंप्लीट केली आहे. जो ट्रॅप आखला होता त्या तो ओढून घेतलं होतं वीरू बाबरेला, मात्र बचावला. तिथे एक धाव ती अर्जित होती. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 17 स्कोर कार्डवर असेल. 26 पर्यंत जायचंय, 17 बनल्यात. पुढचा बॉल इथे चांगला बॉल, अगदी यष्टी रक्षक ऋषभला आपण पाहतोय. पॅटर्न बॉलचा संपर्क तो इथे होत नाहीये. डॉट बॉलची उद्घोषणा ती इथनं होतीये. धावसंख्या स्कोर कार्डवर 17 असेल, जिथे 26 पर्यंत जायचंय, 17 बनल्यात. शिवकृपा मित्रमंडळ गातेस व डीकेपी स्पोर्ट शिवकृपा पाहुणेपाडा जिल्हा प्रमुख चषक तो आपण पाहतोय, एन्जॉय करतोय. अगदी दर्जेदार भव्य दिव्य आयोजन. अगदी या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अंतिम दिवस. ते थोडासा बॅकफुटला गेला, क्षेत्ररक्षक आहे, एकटा पॅकर बॉलला फील्ड करतोय, विवेकानं फेकी ती आली आहे, मात्र इथे 2 त्या रोखू शकत नाहीये.
अगदी स्पर्धा जी वाडा तालुक्याच्या अभिमानाची स्पर्धा आणि वाडा तालुक्याच्या सन्मानाची स्पर्धा वाड्याचा वर्ल्ड कप ची धावसंख्या स्कोर कार्डवर 2 ओव्हरच्या अखेरीस 19 लागली आहे. येणारे 6 बॉल आता विजयाकरता 7 ची गरज आहे. 6 चेंडू आणि 7 धावा तर इथनं कराव्या लागतील. आज इथे जे मान्यवर उपस्थित झाले सचिनजी शेलार साहेब त्यांचा देखील आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा असतील त्यांना देखील. नंदन ओव्हर नंबर 3 करता आलाय. अनुभव तो खूप आहे. अनुभव नंदनच्या पाठीशी आणि इथनं 6 बॉल 7 धावा थांबवण्याकरता त्याच्यावर विश्वास दाखवला. समोर वीरू असेल बॅटिंग करण्याकरता. पहिला बॉल नंदन खूप जास्त बाहेर टाकला. बॉलचा इथनं पाठलाग होईल. आउटफील्ड ती फास्ट आहे मात्र इथे तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण. अगदी सहजरित्या तर 2 कंप्लीट केल्यात. या 2च्या मदतीने धावसंख्या वधारतीय स्कोर कार्डवर 21. येणारे 5 बॉल विजयाकरता 5 धावांची आवश्यकता असेल या मॅच मधनं. 5 चेंडू आणि 5 धावा त्या इथनं बनवाव्या लागतील. 5 चेंडू आणि विजयाकरता 5 धावा. नंदननं जर इथनं ही मॅच थांबवली ना तर कुणाल पाटील पॅकर्स 1000 रुपयाचा कॅश प्राइस ते नंदन करता असेल. पुढचा बॉल 5 बॉल 5 धावांची आवश्यकता असताना पुढचा चेंडू इथे बॉलला उडवलाय मात्र खेळ खलास. ठोकलाय षटकार वीरूनं. या मॅचला केलंय फिनिश. आणि जाऊयात नेक्स्ट मॅचच्या दिशेनं जी आजच्या दिवसातनं क्वालिफाय होण्याकरताची मॅच असेल. टीम 94 दानेव आणि त्या विपक्षा टीम ध्रुवी 11 सातपाटी. चला दोन्ही कर्णधार लगेच या. सुमित या लगेच. कर्णधार टीम दोन्ही लगेच या. 2 ओव्हरची मॅच असेल. 94 दानेव आणि त्या विपक्षा टीम